आले भैया। ही आई खोलवरून ही आई वेळेवर प्रार्थना येते। या आईची साक्ष आहे। या आईला 2 वर्षापासून खूप गजकरणाचा त्रास होता। ही आई म्हणते की ते मेडिकलच्या गोळ्या खायचे तरी पण त्यांना काही फरक जाणवायचा नाही। या त्रासासाठी आई केंद्रामध्ये येत राहिल्या। तसं या केंद्रामधून आशीर्वादी तेलपणे ते घरी घेऊन गेले आणि हे म्हणतात की या त्रासासाठी आईने आशीर्वादी तेलाचा वापर केला। ते तेलाच्या द्वारे हळूहळू या आईला प्रभू येशूचा स्पर्श होत गेला। आता 1 महिना झाला पूर्णपणे आई बऱ्या, त्यांना काही त्रास होत नाही। त्याच्या गजकरणाचा त्रास पूर्णपणे निघून गेला। म्हणून आई प्रभू येशूचे आभार मानतात। म्हणून आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। या बहिणीची साक्ष आहे। 2 आठवड्यापासून या बहिणीचं खूप दात दुखायचे, तसेच खूप डोकं देखील दुखायचे, तसेच डोळे देखील खूप दुखायचे। या त्रासासाठी बहीण म्हणते गेल्या रविवारी ही बहीण या ठिकाणी प्रार्थनेला हजर होती आणि हजारोतीच्या प्रार्थनेमध्ये ब्रदराने इथून सांगितलं की तुमचा हात आपल्या आजार भागावर ठेवा। ही बहीण म्हणते या बहिणीने विश्वासाने आपला हात तोंडावरती ठेवला। त्या क्षणी या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि या बहिणीचे 3 त्रास पूर्णपणे निघून गेला। तर ही बहीण पूर्णपणे बरेतला काही त्रास होत नाही। आणि बहीण प्रभू येशूचे आभार मानते। म्हणून आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। देवरून प्रार्थनेला येतात। या भावाची साक्ष आहे। 3 वर्षापासून या भावाला असा त्रास की तो कुठेतरी नुसता जाऊन फिरायचा। याही म्हणते की तो शाळेत जायचा आणि शाळेतून घरी आल्यावरती दप्तर फक्त घरी ठेवायचा आणि त्यानंतर तो कुठे पण जाऊन फिरत असायचा। रात्री 10 वाजता तो घरी यायचा। या त्रासासाठी ही आई म्हणते की त्याला काय त्रास होत असेल, या कारणाने त्याने बरेच डॉक्टरांचे इलाज केले, परंतु त्याच्याने त्याला काही फरक जाणवला नाही। या त्रासासाठी ही आई म्हणते की वैद्यांचे देखील खूप इलाज केले, परंतु त्याच्याने पण त्याला काही फरक जाणवला नाही। या त्रासासाठी ही आई त्यांच्या मुलाला घेऊन केंद्रामध्ये आली। ही आई मंगळवारच्या दिवशी फर्स्ट टाइम या ठिकाणी प्रार्थनेला आली होती। याच्यासाठी ब्रदरांनी प्रार्थना केली। ते प्रार्थनेच्या द्वारे आई म्हणते की आता या भावाला पूर्णपणे प्रभूचा स्पर्श झालेला आहे। आता हा भाऊ 2 आठवडे झाले पूर्णपणे व्यवस्थित आहे। तो घरी शाळेतून घरी आल्यावरती घरीच राहतो, इकडे तिकडे फिरत नाही, तर पूर्ण व्यवस्थित आहे। आणि आई आणि भाऊ प्रभू येशूचे आभार मानतात। म्हणून आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।